नमस्कार सर्व माझ्या भावांना आणि बहिणींनो, भूषण स्टॉकवाला फाउंडर अँड सीईओ DigiBusinessBazaar.com आणि स्किल्टोग्राम ॲप तुम्हा सर्वांचं मनाच्या अंतरातून स्वागत करतोय. उद्या बँक निफ्टीमध्ये कसं ट्रेड करायचं या अतिशय उत्तम व्हिडिओमध्ये. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बँक निफ्टी इथे लावली मित्रांनो मी, आणि बँक निफ्टी इथे लावल्यानंतर बँक निफ्टीने आज काय केलं जसं आपण डिस्कस करू, उद्या काय करायचं आपण डिस्कस करू. कालचा युट्यूबचा व्हिडिओ बघा, तुम्हाला एक्झॅक्टली कळेल मित्रांनो मी काल काय सांगितलं होतं. कालचा युट्यूबचा व्हिडिओ तुम्ही स्वतः बघा मित्रांनो, राईट. एक्झॅक्टली मित्रांनो ही लेवल जी इथे क्रॉस झाली. ओके, जसं एक मिनिट इथे बघा. ओके, एक्झॅक्टली ही लेवल जी इथे क्रॉस झाली, मार्केट इथेच ओपन झालं, इथून वर गेलं मित्रांनो, आणि एक्झॅक्टली हा जो टार्गेट होता इथे टच केला, इथून मार्केट खाली आलं, राईट. ओके, तर आता उद्या कसं करायचं थोडं मला सांगा. ओके, आता मार्केटसाठी हा लेवल इम्पॉर्टंट झालेला आहे. मार्केट जर उद्या असं पॉज करून जर ब्रेक केलं, असाही बजेट सुद्धा येणार आहे मित्रांनो, तो सर्वांनी जरा सावधान राहा मित्रांनो ट्रेडिंगमध्ये. बजेट कारण की थोडं रिस्की असतो मित्रांनो बजेटच्या दिवशी किंवा बजेटच्या 3-4 दिवस अगोदर ट्रेडिंग करणं. ओके, इथे बघा मार्केट काय केलं, वर गेलं, नंतर कंटिन्युअसली साईडवेज टू चॉपी झालं. मार्केट बघा 45,600च्या जर वर निघालं ना, एक मिनिट इथे बघा, ही लेवल येते इथपर्यंत, राईट. हा 45,800च्या वर निघेल ना मित्रांनो मार्केट, तर मार्केटमध्ये सॉलिड बायर्स ऍक्टिव्ह होतील मित्रांनो, आणि त्याला 46,000 आणि 46,200 पर्यंत सुद्धा नेण्यासाठी कमी नाही करणार मित्रांनो. ओके, तर 45,800च्या जवळ निघालं पाहिजे मार्केट. इथे एक ट्रेंड लाईन सुद्धा आहे मित्रांनो, इथे काइंड ऑफ पाहिजे छोटीशी फ्लॅग अँड पोल पॅटर्न बनलेला झेंडा. ओके, इथून जर असं ब्रेक केलं ना तर सुंदर हे वर जाईल मित्रांनो. सेलिंग कधी करणार भूषण सर? 45,200च्या खाली जर मार्केट असं करून पुल बॅक मारलं तर इझिली मित्रांनो आपण 45,000चा पहिला टार्गेट, आणि 45ला आपण तोडलं तर 44,800, 44,600चा टार्गेट आपण, आणि 44,000चा 44,400चा टार्गेट आपण इझिली मित्रांनो बँक निफ्टीमध्ये जे आहे ते आपण घेऊ शकतो मित्रांनो, राईट. हा व्हिडिओला 2-3दा बघा, जे नवीन लोक आहेत ते. ओके, माझे भाऊ बहिणी जे नवीन आहेत ते 2-3दा बघा मित्रांनो, तुम्हाला कळेल. निफ्टीला तर विचारूच नका मित्रांनो. निफ्टीमध्ये मी सांगितलं होतं की रमेश आता हॉटेलमध्ये गेला, तो ट्रेंड पकडणार आहे. मार्केट खाली पडलं, नंतर बघा साईडवेज गेलं. ओके, इथे जर पाहिलं तर इथे काइंड ऑफ एक बॉक्समध्ये होता, मी सांगितलं एक्झॅक्टली याच्या वर गेलं मार्केट, इथून बघा कसं वर गेलं मित्रांनो. ओके, इथून जर पाहिलं आपण तर कालचा युट्यूब व्हिडिओ बघा. ओके, मी 21,500च्या वर सांगितलं होतं, यांनी डायरेक्ट 21,800चा हाय मारला मित्रांनो मार्केटने. 21,800चा हाय मारला म्हणजे मार्केटमध्ये जर आपल्याकडे अभ्यास असेल मित्रांनो तर आपण खूप सुंदर पद्धतीने मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकतो मित्रांनो आपण. ओके, आणि तेच नॉलेज तुम्ही इथे घेताय मित्रांनो रोज, मला खूप आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे. आता इथे बघा, इथे जर पाहिलं 21,800चा लेवल जर तुटला मित्रांनो उद्या मार्केटमध्ये. ओके, इथे जर पाहिलं तर हा सुद्धा एक इम्पॉर्टंट लेवल आहे दादा. 21,800चा लेवल जर उद्या मार्केटमध्ये तुटला दादा, तर मार्केटमध्ये इझिली मित्रांनो उद्या थोडंसं टाइमपास केलं पाहिजे, असं साईडवेज नंतर जर ब्रेक केला तर इझिली 21,900, 22,000, 22,000पर्यंत मार्केट जे आहे ते इझिली जाऊ शकतं. उद्या निफ्टी फायनान्सची एक्सपायरी आहे मित्रांनो, त्यामुळे थोडं तुम्हाला निफ्टी फायनान्स सुद्धा सांगतो मी काय करायचं. ओके, इथे थोडं टाइमपास केलं, इथं थोडंसं रेंज केलं, आणि इथून जर खाली ब्रेक केलं तर 21,600च्या वर गेलं, इथे आलं तर इझिली मित्रांनो मार्केट 21,500 पर्यंत येईल, आणि 21,500ला पण जर तोडलं तर इझिली मित्रांनो मार्केट जे आहे परत मग खालच्या दिशेला एवढ्या याच्यामध्ये टाइमपास करेल मित्रांनो. ओके, तर आता उद्या ही रेंज आहे, या रेंजला वरती तुटतंय खाली तुटतंय बघण्याची गोष्ट आहे. आपण काय करतो, मार्केट ओपन झालं 9:15 झालं की मित्रांनो असं वाटतं आपल्याला काय होतं काय नाही होत. ओके, दनादन कॉल पुट बाय करणं सुरू करून टाकतो, लॉसनं रिकवर करायला दनादन ट्रेड मारतो. असं नाही करायचं मित्रांनो. प्रॉपर पद्धतीने मार्केट करायचं आपल्याला, प्रॉपर लेवलला क्रॉस होऊ द्यायचं, शांतता पाहिजे, पेशन्स पाहिजे. दिवसाला फक्त 2 ट्रेड करायचे मित्रांनो, आपल्या कॅपिटलच्या 2% स्टॉप लॉस लावायचा. म्हणजेच की 10,000 रुपयाने तुम्ही ट्रेड करताय, 200 रुपये लॉस झाला मार्केटला बंद कर. 1,00,000ने ट्रेड करताय, 2,000 रुपये लॉस झाला मार्केटला बंद कर. दिवसाला 2 ट्रेड कर फक्त. बापाचा बाप रोखू शकत नाही मित्रांनो प्रॉपर स्ट्रॅटेजी आणि सर्व गोष्टी येतात. आपण लॉसला घाबरतो ना मार्केटमध्ये, नवीन लोकांपासून लोक लपवतात मित्रांनो लॉसला. पण लॉसला जर तुम्ही लॉसला कंट्रोल करायचं शिकवतो माझ्या विद्यार्थ्यांना, आणि त्याच्या पद्धतीने खूप सुंदर पद्धतीने करू शकतात मित्रांनो. लॉसला कंट्रोल करायचं, प्रॉफिट मोठा लॉस छोटा मित्रांनो, स्टॉप लॉस लावायचा आहे आपल्याला मार्केटमध्ये. तर तुम्ही जिंकले मित्रांनो. यात धनाधन कुठेही ट्रेड मारत राहा, अटकत जाल मित्रांनो. ओके, तर ह्या लेवल्स क्रॉस होण्याची वाट बघत जा मित्रांनो, तुम्ही कुठेही काही करू जाऊ नका. उद्या निफ्टी फायनान्सची एक्सपायरी आहे, तर निफ्टी फायनान्समध्ये कसं करायचं थोडक्यात सांगतो मी. इथे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे मित्रांनो, इथे बघा. ओके, निफ्टी फायनान्स जे आहे ते सॉलिड इथे बसलेलं, इथे बघा, इथे वर गेलं, इथे आलं 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 आलं.
उद्या जर एक 20,500च्या लेवलला जर तोडलं मित्रांनो, तर इझिली तुम्ही 20,600 आणि 20,700 पर्यंत टार्गेट वरच्या दिशेला मला दिसत आहे मित्रांनो. ओके, इथून मार्केट काय केलं, वर गेलं, इथून वर गेलं, इथे थोडं पॉज झालं, रमेश हॉटेलमध्ये गेला. आता तो इथून जो आहे हे वर जाण्याचा प्लॅन करत आहे. आता याला जर खाली यायचंय मित्रांनो, तर ऑलरेडी इथून बघा इथे 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 बाहेर आहे, इथे एक छोटा गॅप सुद्धा आहे. तर याला मित्रांनो 20,300च्या खाली यावं लागेल. 20,300 तुटलं तर 20,200, 20,100 आणि 20 टार्गेट आपण इझिली मित्रांनो निफ्टी फायनान्समध्ये जे आहे ते घेऊ शकतो मित्रांनो. सर्वांना लक्षात ठेवा मी काय सांगत आहे. ओके, आणि उद्या हा माझा जो अंदाज आहे मित्रांनो उद्या, की मार्केट याच्या झोनमध्येच राहिलं पाहिजे मित्रांनो. मार्केट या झोनमध्ये, कारण की उद्या एक्सपायरी आहे आणि 10 पैकी 7 एक्सपायऱ्या जे असतात ते साईडवेज असतात आणि 3 एक्सपायऱ्या जे असतात ते ट्रेंडिंग असतात. लोक साईडवेज मार्केटमध्ये कॉल पुट बाय करतात आणि दनादन अडकतात. ओके, त्यामुळे कधी काय करायचं आणि कधी काय नाही करायचं हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. मार्केटमध्ये मार्केट ओपन झाले कॉल पुट बाय करायचं असं नाही. प्रॉपर सिस्टम पाहिजे, प्रॉपर नियम पाहिजे आपल्याला, की असं असं झालं असं करा, असं असं झालं असं करा, असं असं झालं असं करा, असं असं झालं असं करा. ओके, तर ह्या सर्व व्हिडिओज आपले युट्यूबवर सुद्धा अनेक अवेलेबल आहे, मी अपलोड करणार आहे मित्रांनो. आणि ज्यांना ट्रेडिंग व्यू आयुष्यभर फ्रीमध्ये वापरायचं त्यांनी पटापट खाली दिलेलं लिंक मध्ये फायर्समध्ये आपलं अकाउंट ओपन करा. जगातलं माझं सर्वात फेवरेट मित्रांनो ब्रोकर आहे फायर्स मित्रांनो. सर्व वापरून बसलो मी आणि फायर्समध्ये अकाउंट ओपन होतं फ्री ऑफ कॉस्ट. ॲन्युअल मेंटेनन्स चार्ज 500 रुपये 1000 रुपये वर्षाचे लोक घेतात मित्रांनो. कशाला बिनाकामी देते राईट. हे इथं आयुष्यभर 1 रुपया तुम्हाला द्यायची गरज नाही. अकाउंट फ्रीमध्ये ओपन होते. ॲन्युअल मेंटेनन्स चार्ज आयुष्यभरासाठी 0 आहे, फ्रीमध्ये आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे. आणि फक्त 20 रुपये बायचे आणि 20 रुपये सेलचे लागणार मित्रांनो. डिस्काउंट ब्रोकर आहे. तर बाकीचे अकाउंट हे करा आणि मेन फायर्समध्ये तुमचं अकाउंट ओपन करा मित्रांनो. आणि आमच्या लिंकनी जर फायर्समध्ये अकाउंट ओपन केले तर पुढच्या 10 वर्षासाठी 2034 पर्यंत मित्रांनो तुम्हाला मी एका ग्रुपमध्ये ऍड करणार आहे. आणि फेब्रुवारीपासून त्या सर्व माझे फायर्सने ज्यांनी अकाउंट ओपन करतात त्यांचे फ्री क्लासेस सुरू होणार आहेत मित्रांनो. तर पटापट फायर्समध्ये आपलं अकाउंट ओपन करा. ज्यांचं ऑलरेडी अकाउंट ओपन आहे फायर्समध्ये त्यांनी जस्ट आम्हाला व्हॉट्सअप करा की त्या ग्रुपमध्ये ऍड करा. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला फ्री क्लासची लिंक भेटणार मित्रांनो. आणि सर्वात मेन गोष्ट जर पाहिली आपण तर ही आहे की तुम्ही ट्रेडिंग व्यू वरून बाय सेल करू शकता मित्रांनो. ट्रेडिंग व्ह्यूचे पाहिजे तेवढे इंडिकेटर चार्टला डिवाइड करणं, ऑप्शन चेंज सर्व तुम्हाला फ्रीमध्ये दिसते फायर्समध्ये. ओके, तर पटापट आपल्याला आमच्या लिंकने ओपन करा मित्रांनो. तर तुम्हाला 10 वर्षासाठी आम्ही ग्रुपमध्ये ऍड करून त्या ग्रुपमध्ये फ्री क्लासेस तुम्हाला भेटतात मित्रांनो. ओके, तर थँक्यू सो मच आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना. साईराम, स्वामी ओम, जय श्री कृष्ण, जय सियाराम एव्हरीवन. बाय बाय.